संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आणि त्यामधले हे खरेखुरे वारकरी तुम्ही बघितलेत का? आज पालखी येणार होती हडपसरमध्ये, त्यासाठीच लवकर तयारी सुरू होती. फक्त चहाच बनवला होता, कारण की मला असते एकादशी आणि आहोंना होता शनिवार. आम्ही आवरून पटकन गेलो होतो पालखी बघण्यासाठी. इतकी भयंकर गर्दी असते की नाही, गेल्या गेल्याच गर्दी बघायला मिळते. त्यानंतर लाडूला लागली होती भूक, आम्ही तिथून थोडेसे वेपर्स वगैरे त्याला नाश्त्यासाठी घेतलं आणि ही समोरची गर्दी बघू शकता. पुणेकर एवढं देतात की नाही, थोडक्यात देतात म्हणजे ते आपलं कर्तव्य आहे. पण हे जे गोण्या घेऊन वरती डोक्यावर दिसतायत ना तुम्हाला, तर हे खरे वारकरी म्हणायचं. एवढं पिशव्या भरतात की खरे वारकरी जर बघायला गेलं ना, तर थोडंफार घेतात. ते त्यांच्या नादामध्येच दंग असतात, माऊलीच्या नामस्मरणातच दंग असतात. अशा तुळशी घेऊन चालतात खरे वारकरी, ना की गथुडे घेऊन चालतात. त्यानंतर आहे ना, माऊलींची पालखी आली, मन भरून पालखीला बघता आलं. तुम्ही सुद्धा बघून घ्या. त्यानंतर ही छोटी रखुमाई आम्हाला दिसली आणि इकडे बघू शकता आमचा पांडुरंग कसा कमरेवरती हात देऊन बघतोय कधी येतंय नारळ पाणी आणि मला प्यायला मिळतंय. घरी येऊन काम होतं थोडंसं, ते आवरलं. बाय.